सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे बोगस वोटिंगचा बॉम्ब फोडणार असल्याची माहिती कळते। दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे सादरीकरण केलं अगदी तशाच प्रकारे मुंबईमधल्या मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण आदित्य ठाकरे करणार आहेत। मुंबईच्या मतदार याद्यांमधील घोटाळा सादरीकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे उघड करणार असल्याची माहिती आहे। मुंबईमध्ये शिवसेनेनं आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारानं मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केली असून त्यामध्ये प्रचंड घोळ असून तो कशा पद्धतीनं करण्यात आला आणि आगामी महापालिका निवडणुकीमध्ये बोगस मतदान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे याचं मार्गदर्शन आदित्य ठाकरे सोमवारी होणाऱ्या निर्धार मेळाव्यातून करणार आहेत। आपण अशाच प्रकारचं सादरीकरण राहुल गांधींकडून पाहिलं होतं। महाविकास आघाडीच्या नेत्यांची मनसेच्या राज ठाकरेंसोबत जी प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्यावेळी राज ठाकरेंनी देखील या स्वरूपाचे काही गंभीर असे आरोप केलेले होते आणि त्यानंतर आता स्वतः आदित्य ठाकरे या संदर्भात सादरीकरण करणार आहेत आणि निवडणूक आयोगाला घेरणार आहेत। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, माधवी, ज्या प्रकारे आधी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की आम्ही स्वतंत्रपणे या सगळ्या मतदार याद्यांची छाननी करत आहोत आणि लवकरच बोगस वोटिंगचा जो बॉम्ब आहे तो मी सादर करणार आहे आणि त्यानुसार सोमवारी जो ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा वरळी डोम इथे होणार आहे त्या ठिकाणी एक प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे यांच्याकडनं दिलं जाणार आहे, ज्यामध्ये मुंबईतील विशेष करून मुंबईतील जे मतदार याद्यातील घोळ आहे म्हणजे दुबार मतदार असतील किंवा नावं वगळणं असेल या सगळ्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेकडनं घेण्यात आलेली आहे आणि त्याचं सादरीकरण ज्या प्रकारे दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेझेंटेशन दिलं अगदी तशाच प्रकारचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे यामध्ये देतील आणि यावर खबरदारी नेमकी आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कशी घ्यायची याच्या सुद्धा सूचना या मेळाव्यामध्ये केल्या जातील। आदित्य ठाकरे तसंच उद्धव ठाकरे या म्हणजे हे दोन नेते या सगळ्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत। माधवी, नक्कीच हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि आता त्या अनुषंगाने आदित्य ठाकरे कुठला बॉम्ब टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आदित्य ठाकरे या सादरीकरणाच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर कुठले नवे आरोप करतात, कुठले पुरावे देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा आता काही दिवसातच होऊ शकते, कारण दिवाळीनंतर या निवडणुकांची घोषणा केली जाईल असं सांगितलं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या या सादरीकरणाला विशेष महत्त्व असेल।